कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीस दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल तसेच राजे, फुले, भोसले, शाहू आंबेडकर चळवळीत उल्लेखनीय मोलाचे योगदान देऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आपले आयुष्य अर्पण केलेल्या महान विभूती गुरुवर्य कृष्णाजी केळुस्कर, गुरुवर्य केशव आंबेडकर, प्रबोधन ठाकरे, संत गाडगे महाराज, दादासाहेब गायकवाड, कर्मवीर संभाजी दादासाहेब गायकवाड, शाहीर अण्णाभाऊ साठे यांसारख्या एकूण 70 महान विभूतींना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। कर्मवीर सुनील खांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी गडकरी रंगायतन येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून व मशाल प्रज्वलित करून महान विभूतींना अभिवादन करण्यात आले। या निमित्ताने संगीतकार भास्कर इंगळे यांनी कव्वाल सुलतान आजा यांचा शानदार कव्वालीचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला। यावेळी संदीप खांबे यांनी सूत्रसंचालनाचे तसेच उपस्थित सर्वांचे आभार देखील मानले। तर कर्मवीर सुनील खांबे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी गर्दी देखील केली होती। पहिल्या व्यक्तीला ताट दिल्या जातं त्याप्रमाणे पहिलं ताट हे बाबासाहेब जोपर्यंत जागा दिली, ज्यांनी जागा दिली ज्यांनी बाबासाहेबांना पहिल्या परिषदेसाठी जागा दिली मनोज संत आलेले आहेत इथे, त्यांचं स्वागत आहे। बाबासाहेबांच्या काळामध्ये कुठलाही चार्ज न घेता आपल्या ज्यांनी आपलं पहिलं म्हणजे लेडीज फर्स्ट होतात त्याप्रमाणे ज्यांनी आपलं पहिलं मनोगत बाबासाहेबांचं ज्याप्रमाणे मी म्हटलं की बाबासाहेबांचं पहिलं चरित्र ज्या व्यक्तीने लिहिले ते पद्मश्री आदरणीय धनंजय कीर, ज्या चरित्राला बाबासाहेबांचा स्पर्श झाला होता म्हणजे महाडच्या 1440च्या वेळेला देशपांडे नावाचे तुम्ही जर बहिष्कृत भारतचे अंक जेव्हा वाचाल त्यावेळेस फक्त पांडुरंग देशपांडे म्हणजे देशपांडे हे फक्त एकमेव नाव तुम्हाला त्या सगळ्या याच्यामध्ये दिसेल। आणि पांडुरंग देशपांडे यांचा मुलगा अशोक देशपांडे इथे आलेले आहेत, त्यांनी कृपया मंचावर यावं आणि रेगे साहेब निघता तुम्ही यस रेडी काय ना हा इथे भाऊ या यानंतर मी विनंती करतो महाड शहराध्यक्ष मोहन खांबे रिपाई यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या नंतर धडाडीने ज्यांनी पुढे नेली त्या शामुताई भोईर त्यांच्या परिवारातली लोक आलेली आहेत, त्यांना विनंती आहे कृपया व्यासपीठावर यावं। मी विनंती करतो मगरे साहेबांना की त्यांनी त्यांना पारितोषिक या ठिकाणी गेले 22 वर्ष या शहरात आणि ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून हा माझा वाढदिवस सोहळा होत असतो। परंतु बाबासाहेब आंबेडकरांबरोबर त्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचा मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार आपण आज हा तो सोहळा पार पाडला। 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 77 पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर केले आणि त्यांना देण्याची प्रक्रिया चालू झाली। आणि मी तुम्हाला मीडिया तुम्हाला अशी विनंती करेल की हा जो पुरस्कार आहे हा बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत आहे। आता ते जे ज्यांना पुरस्कार आपण देऊ केले त्यांनी
आपली मतं मांडली आणि आपली मतं मांडत असताना त्यांनी काय काय गोष्टी या देशामध्ये चुकीच्या घडत आहेत आणि उद्याचा भारत कसा घडवायचा याविषयीची या ठिकाणी गांभीर्याने चर्चा केली। तरी मी आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सच्या वतीने या भारतवर्षामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असलेला हा जो प्रवास आहे सर्व समावेशक, यात ब्राह्मण आहेत, यात सिकेपी आहेत, यात मुस्लिम आहेत, यात मराठा आहेत, यात कोळी भोई आगरी सर्व बहुजन समाजाचे या आजच्या सोहळ्यामध्ये मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कारामध्ये आपण सगळ्यांची दखल घेतलेली आहे।